नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वडाची पूजा करण्यासाठी नंदिनी घराबाहेर आलेली असते, पण मित्रांनो तिच्यावरचं संकट काही कमी होत नसतं. ज्यावेळेस ती वडाच्या झाडाकडे जात असते, तिथे आता खाली एक काचेची बाटली फुटलेली असते. तर त्या बाटलीवर नकळतच नंदिनीचा पाय पडतो आणि तिच्या पायातून आता खूपच रक्त वाहू लागतं. तर आता नंदिनीला जे आहे ते खूपच त्रास होऊ लागतो. तर त्या ठिकाणी असलेल्या बाया आता नंदिनीला एका ठिकाणी बसवतात आणि तिला पायाला हळद लावतात. त्यानंतर ते आता नंदिनीला सांगू लागतात की एक काम कर, तू घरी जा आणि आराम कर. तुझ्या पायाला खूप लागलं आहे. त्यामुळे तुला वडाच्या फेऱ्या मारता येणार नाही. पण नंदिनी म्हणते की नाही, मला आज वडाची पूजा करायलाच पाहिजे. ते फक्त जीवांसाठी. तर बाहेर नंदिनी वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करते आणि ते जीवाला शुद्ध येते इकडे. आणि मित्रांनो, जीवा हा आता शुद्धीवर आल्यानंतर सर्वप्रथम त्याला मालिनी आईला विचारू लागतो की नंदिनी कुठे आहे. तर आता नंदिनी घरी आल्यानंतर मालिनी आई तिला आनंदाची बातमी देत म्हणतात की जीवाला शुद्ध आली आहे आणि त्याने सर्वप्रथम तुझंच नाव घेतले. त्यामुळे मला माफ कर आणि जा तुझ्या जीवाला भेटून ये. आता मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे की आता जीवाला जे आहे ते शुद्ध आली आहे आणि त्यामुळे नंदिनीचं व्रत देखील जे आहे ते सफल झालेलं आहे.